नमस्कार, मी शिवांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन मराठी व्लॉग चॅनलवर. तर इकडे उपवास सोडण्यासाठी सकाळी लवकर उठलेली 5 वाजता, तर ते अंघोळ वगैरे सगळं आवरून तर आता इकडे मी स्वयंपाक बनवायला घेणार आहे. पहिली चपाती भाजी बनवून घेणार, कारण दिशा आणि आरू स्कूलला जाणार आहेत. तर त्यासाठी आधी मी गॅस शेगडी वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि जी काही रात्रीची भांडी घासून ठेवलेली ती मी आता कपाटाला लावून घेत आहे. आणि नंतर मग चपातीचं पीठ मळून घेणार आहे आणि भाजी फोडणीला टाकणार आहे. कारण कसं आहे ना, तर दिशवारू स्कूलला जाणार होते, त्यामुळे मला आधी चपाती भाजीच करावी लागणार होती आणि बाकीचे आहे ते नंतर. तर इकडे मी पीठ मळून घेत आहे आणि जी भाजी आहे गवार, तर ती रात्रीच मी साफ करून ठेवली होती आणि जेवढी हवी होती तेवढी मी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून कढईमध्ये तेलात भाजून घेणार आहे. कांदा वगैरे मी काहीच फोडणीला टाकत नाही. ह्या दोघींना घरात सगळ्यांना सवय आहे बिना कांदा लसणाची गवारीची भाजी, मटकीची भाजी वगैरे लागते. त्यांना कांदा वगैरे टाकलेला आवडत नाही. तर मी आता कढईमध्ये तेल टाकून गवार आहे ती चांगली त्यांना असे डाग पडेपर्यंत थोडे भाजून घेणार आहे. नंतर त्याच्यात मग चटणी ते मीठ वगैरे टाकून आणि हळद आणि शेंगदाण्याचं कूट टाकून वाफेवर थोडं पाणी टाकून शिजवून घेणार आहे. तर इकडे मी चटणी टाकून घेतलेली आहे आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे. इकडे मीठ, हळद, चटणी वगैरे सगळं टाकलेलं आहे गवारीची भाजीत. तर ते सगळं आता मिक्स करून घेते आणि थोडं पाणी टाकून शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून नंतर ती झाकून गॅसवर, बारीक गॅसवर शिजायला ठेवणार आहे. तर इकडे दूध गरम होत आहे, कारण त्या दोघींना दूध प्यायला द्यायचं आहे, त्या स्कूलला जाणार आहेत. तर इकडे भाजी मी अनेकदा परतवून घेतलेली आहे. तर ती आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि इकडे चपात्या लगेचच बनवून घेणार आहे. सकाळची खूप गडबड असते, कारण दोघी पण स्कूलला लवकर जातात, त्यामुळे सकाळी लवकर उठून सगळं आवरावं लागतं पटपट. तर इकडे मी आता चपात्या बनवून घेते. तर इकडे मी दोघींच्यासाठी चपात्या बनवलेल्या आहेत. बाकीचं तसंच चपात्या बनवायच्या ठेवलेल्या आहेत, कारण ह्या दोघींचा मला डबा पॅक करून द्यायचा होता. इकडे गवारीची भाजी शिजलेली आहे. तर मी इकडे आता ह्या दोघींचा डबा आहे तो मी पॅक करून देते आणि बाकीच्या राहिलेल्या चपात्या आहेत त्या दोघी गेल्यानंतर मग मी बाकीचा सगळा स्वयंपाक आहे तो बनवून घेणार आहे. तर इकडे त्यांचा दोघींचा मी डबा भरून देत आहे. दोघींनाही गवारीची भाजी चपातीच देणार आहे, कारण दोघींना पण खूप आवडते गवारीची भाजी. तर दोघींना मी एक्स्ट्रा चपाती देते. जर राहिली तर ठीक आहे, घेऊन येऊ शकतात किंवा कोणत्या तिच्या फ्रेंडना वगैरे द्यायचं असेल तर त्या देऊ शकतात. पण कमी नाही, कारण जास्त मागं आलं तरी जरा चालेल, पण कमी पडता कामा नाही. म्हणून मी आरू आहे ती रोज बोलते एवढी चपाती देऊ नको, तरी पण मी एक्स्ट्रा थोडी अर्धी तरी चपाती देते आणि आता दोघींना दूध देते प्यायला. त्या दोघींचं आवरून दिलं म्हणजे मग बाकीचं मला जेवण वगैरे बनवायला मी रिकामी होऊन जाईल, कारण ते परत ते आलेत की मग आंघोळ वगैरे करून मग त्यांचं जेवण वगैरे देऊन मग ते कामाला जातील. तर इकडे त्या दोघींच्या बॉटलसुद्धा मी भरून दिलेले आहेत. आता मला मोठीची केस आहेत ती विंचरावी लागणार, कारण तिला 2 वेण्या घालायच्या असतात आणि छोटीचं आरूचं कसं ती स्वतः करू शकते. तिची मी केस त्यासाठीच वाढवलेली नाहीत, कारण दोघींचे वेण्या घालणं म्हणजे खूप
घाई गडबड आणि खूप गोंधळ, त्यामुळे मी तिची केस कापलेलीच आहेत छोटीची. आणि मोठीचे आहेत ते 2 वेण्या घालून द्याव्या लागतात, कारण तिला अजून 2 वेण्या बांधता येत नाहीत. तर आरूने स्वतः सगळं आवरलेलं आहे. ही पण स्वतःचंच आवरते, फक्त केस मला बांधावे लागतात तिचे. तर हिचे मी आता 2 वेण्या घालून घेते इकडे. तोपर्यंत आर्या दोघींचे डब्बे बॅगेत भरून वगैरे बॉटल भरून ठेवते, तयार होते. मग असं केलं की दोघींचंही पटकन आवरतं. आमच्या वेळेस पण अशा 2 वेण्या घालाव्या लागायच्या. त्यावेळेस पण मला मम्मीने घातलेल्याच वेण्या मला आवडायच्या. दुसऱ्या कोणी घातलेल्या अजिबात आवडायच्या नाहीत. मग सारखं काहीतरी फॉल्ट काढत बसणार, हे असं तसं. मग माझ्या मम्मीने मला वेण्या बांधल्या तरच मला आवडायच्या. तर आता इकडे त्या दोघींचं आवरून दिलेलं आहे. तर इकडे मी आता डाळ आणि भात ठेवणार आहे गॅसवर. तर रात्रीच मी तांदूळ वगैरे साफ करून एका पातेल्यात ठेवलेले आणि डाळसुद्धा, म्हणजे सकाळी फक्त धुवून गॅसवर ठेवलं तरी ठीक आहे, म्हणजे पटकन आवडतं. तर इकडे मी आता डाळ आहे ती शिजायला ठेवत आहे इकडे. आणि एका गॅसवर भात ठेवणार आहे. तर याच्यामध्ये थोडीशी तेल आहे ते टाकलेलं आहे, कारण पटकन शिजते म्हणून. तर इकडे तांदूळ पण आता धुवून घेत आहे आणि भात ठेवणार आहे एका साईडला गॅसवर, आणि बाकीच्या ज्या चपात्या आहेत त्या बनवून घेणार आहे. रोज ते डब्बा असं सगळं नेत नाहीत. पण आज कसं उपवास सोडायचा होता, मग सगळं स्वयंपाक मला पटकन करायचा होता. 8 वाजेपर्यंत तरी सगळं 8, सव्वा 8, 8:30 वाजेपर्यंत आवरायला पाहिजे होतं. फक्त ते चपाती आणि भाजीच घेऊन जातात तिघे पण. पण आज त्यांचा उपवास असल्यामुळे ते मला सगळा स्वयंपाक बनवावा लागला. तर इकडे भात ठेवलेला आहे. एका गॅसवर डाळ आणि एका गॅसवर भात ठेवलेला आहे. तर इकडे आता मी चपात्या बनवून घेते. त्यासाठी 3 बर्नरची शेगडी घेतली, कारण पहिली शेगडी होती ती खूप स्लो चालायची. त्याला रिपेअर केलं होतं तरी पण चालत नव्हती म्हणून. आणि सकाळची खूप काही गडबड असली की मग आवरायचं नाही, म्हणून 3 बर्नरची शेगडी घेतलेली आत्ता. तर इकडे भात आणि डाळ होईपर्यंत बाकीच्या चपात्या पण होतील. मी कुकरला डाळ भात लावत नाही, कारण मला ते आवडतच नाही. असंच शिजवलेला भात चांगला लागतो, आणि कुकरचा भात खाल्ला की पोट असं एकदम गच्च झाल्यासारखं वाटतं. म्हणून डाळ आणि भात मी असंच गॅसवर शिजवून घेते. रोज भात मी असंच शिजवून घेते, कुकर लावतच नाही. तर इकडे चपात्यासुद्धा झालेल्या आहेत माझ्या, आणि इकडे डाळ आणि भातसुद्धा शिजत आहे. तर इकडे भातातलं पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे, आणि थोडं त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे, कारण थोडं पाणी आहे त्यात बाकीचं राहिलेलं भात शिजून जाईल. झाकण आहे ते पूर्ण झाकलं की भात होत जाणार. मग थोडंसं भात आहे झाकण आहे ते अर्धं झाकून ठेवायचं, म्हणजे त्याच्यावरचं पाणी ओतू जाणार नाही. तर आता इथे मी खलबत्त्यात लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे डाळीला वरणाला फोडणी देण्यासाठी, कारण टोमॅटो वगैरे टाकलेलं आमच्यात वरण आवडत नाही, असंच आवडतं. डाळ, खोबरं आणि लसूण आणि कढीपत्ता, जिरं मोहरीची फोडणी दिलेली. तर इकडे लसूण आहे तो आणि खोबरं मी चेचून घेत आहे. तर आता वरणाला फोडणी देणार आहे. इकडे भात शिजत आहे, तर इकडे डाळ शिजतच आलेली आहे. थोडीसं बाकी आहे, तोपर्यंत ही सगळी तयारी करून घेते, म्हणजे लगेचच मला वरणाला फोडणी देता येईल. तर 2-3 मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर वगैरे टाकून फोडणी देणार आहे. तर मी शेवयाची खीरसुद्धा बनवणार आहे. त्यासाठी मी दूध गरम करत ठेवत आहे थोडं. तर इकडे भात शिजलेला म्हणजे थोडं पाणी राहिलं आहे आटत आलेलाच आहे. तोपर्यंत डाळ पण शिजलेली आहे. तर इकडे दूध गरम करत ठेवते, म्हणजे
तर इकडे दूध गरम करत ठेवलेलं आहे आणि इकडे भातसुद्धा शिजत आहे. तर थोडंसंच पाणी राहिलेलं आहे म्हणून ठेवलं परत. तर आता इकडे डाळीची फोडणी देते. तर डाळ आहे ती मी रवीने थोडीशी असं हे करणार आहे, मिक्स करणार आहे, म्हणजे डाळ आहे ती एकदम सगळी एकजीव होऊन जाईल म्हणून. कारण डाळ आहे ती माझी थोडी मोठी आहे. आपण विकतची डाळ घेतो ती थोडी बारीक असते, पण ही डाळ गावाकडची असल्यामुळे थोडीशी मोठी मोठी आहे आणि थोडीशी त्याच्यावर कवच आहे. असं तुम्हाला दिसत असेल थोडंसं त्याच्यावर असं काळपट, पण ती गावाकडून मुगाची डाळ दिलेली आहे त्यामुळे थोडंसं त्याच्यावर जी साल आहे ती राहिलेली आहे. तर इकडे मी रवीनं मिक्स करून घेतलेलं आहे. दूध एका गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे. तर इकडे आता मी डाळीची फोडणी देते. सॉरी, वरण म्हणायचे, वरणाची फोडणी देते. तर इकडे तेलामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण, खोबरं आहे त्याचं वाटण टाकलेलं आहे. आता कढीपत्ता, मिरची वगैरे सुद्धा टाकलेली आहे आणि त्याच्यातच थोडीशी हळद टाकणार आहे. म्हणजे हळद कशी सगळीकडे वरणाला लागते. तर इकडे मी रवीने वरण एकजीव करून घेतलेलं आहे. तर फोडणी दिली की लगेच त्याच्यावर झाकण झाकलं म्हणजे सगळीकडे उडत नाही. मग आता त्याच्यावर ती फोडणी दिलेली आहे वरणाला. तर इकडे भातसुद्धा शिजलेला आहे, वरणसुद्धा आपलं झालेलं आहे फोडणी टाकून. तर आता मी शेवाळ्याची खीर बनवायला घेणार आहे. कारण ते झालं की मला कुरवड्यासुद्धा थोड्याशा तळायच्या आहेत. मग बाकीचा सगळा स्वयंपाक झाला. तर आता इकडे मी शेवाळ्यासाठी थोडंसं हे पातेलं घेतलेलं आहे, धुवून स्वच्छ वगैरे. तर इकडे डाळ आहे ती ह्या गॅसवर ठेवते असं, आणि दूध आहे ते. तर आता इकडे मी शेवाळ्याच्या खिरीसाठी पातेलं ठेवलेलं आहे. तर त्याच्यात आता तूप टाकून घेणार आहे आणि त्याच्यातच शेवाळ्या आहेत त्या थोड्याशा फ्राय, म्हणजे फ्राय शेवाळ्याच आहेत, मी विकतच्या आणलेल्या आहेत. यावर्षी गावाकडून शेवाळ्या आणणं झालंच नाही. तर ह्या विकतच्या शेवाळ्या आहेत त्या कशा थोड्याशा रोस्टेडच असतात. तरीसुद्धा थोडे तुपात टाकले की मग चव छान येईल. बाकीचं जे काजू बदाम वगैरे असतात ते टाकत नाही, कारण ह्या कोणच खात नाहीत दोघी पण. ते काढून टाकतात सगळे, म्हणून मी ते टाकतच नाही. फक्त तुपात फ्राय करून मग दूध आणि साखर टाकून करते. आणि वेलची पावडरसुद्धा त्यांना टाकलेली आवडतच नाही, का कुणास ठाऊक. दोघींना पण ते जरा जरी चव बिघडली तर मग त्या खात नाहीत. साधी सिंपलच त्यांना सगळं काही आवडतं. तर इकडे आता तूप टाकून घेत आहे 4 चमचे आणि त्याच्यातच शेवाळ्या आहेत त्या थोड्याशा फ्राय करते आणि दूध आहे ते मग त्याच्यातच ओतून घेणार आहे. त्यासाठी दुधाचा गॅस आहे तो फास्ट केला, कारण दूध थोडं गरम करायचं राहिलं होतं म्हणून. तर दूध आहे ते ओतून घेतलेलं आहे. सगळं थोडंसंच दूध ठेवलं, अर्धा लिटर तरी दुधाची खीर बनवली आहे. तर आता ह्याच्यात मी दूध ओतून घेतलेलं आहे आणि आता साखर टाकणार आहे. तर ह्यांचीच तोपर्यंत इकडे देवपूजा करत होते. हे देवपूजा होईपर्यंत माझा सगळा स्वयंपाक आवरून घेतला होता मी. त्यांचं झाल्यानंतर मग त्यांना जेवण वगैरे वाढून डब्बा भरून दिला होता. तर त्याच्यात मी आता वरणामध्ये कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे. तर वरणसुद्धा झालेलं आहे. आता फक्त खीर आहे ती यांची देवपूजा होईपर्यंत आणि माझ्या कुरवड्या तळ्यापर्यंत होऊन जाईल. तर माझ्या कुरवड्या वगैरे तळून झाल्यात. तर अशा प्रकारे आम्ही उपवास सोडण्यासाठी बनवलं होतं जेवण.